Now student, see the story. Unit 2.2, page number 31. The House Builder. This is a story of a mason. Mason means one who build with stone, bricks, cement, etc. Mason means gawandi, who work for a building contractor. तर ही एका गवंड्याची कथा आहे जो एका बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टरकडे काम करत असे. द मेसन ऑलवेज स्ट्रॉव टू डू हिज वर्क टू परफेक्शन. स्ट्रॉव मीन्स strives past tense straw. The mason always strove to do his work to perfection. Made great effort means he tried to do his work without any mistake. आपलं काम अचूक व्हावं यासाठी तो नेहमी प्रयत्न करत असे. As soon as a house had been designed by the architect. आर्किटेक्ट मीन्स वास्तुविशारद. एखाद्या वास्तुविशारदाने घराचा आराखडा बनवून दिला अँड डिटेल फायनलाइज्ड बाय द इंजिनियर, द कॉन्ट्रॅक्टर वुड सेंड फॉर द मेसन अँड लीव द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ बिल्डिंग द हाऊस टू हिम. इंजिनियर मीन्स अभियंता. अभियंताने त्या इतर तपशील पूर्ण केल्यानंतर तो बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर मेसनला म्हणजे त्या गवंड्याला निरोप देत असे आणि सर्व जबाबदारी, घर बांधण्याची सर्व जबाबदारी त्याच्यावरती सोपवत असे. लीव द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ बिल्डिंग द हाऊस टू हिम. द मेसन वुड देन विदाउट वेस्टिंग एनी टाइम स्टार्ट हिज वर्क. आणि तो गवंडी सुद्धा अजिबात वेळ न दवडता आपलं काम सुरू करत असे. ही वुड टेक ग्रेट इंटरेस्ट इन हिज वर्क ऑफ बिल्डिंग अँड डू इट विथ फुल डेडिकेशन. डेडिकेशन मीन्स कमिटेड टू टास्क ऑर पर्पज. डेडिकेशन मीन्स निष्ठा, जीव ओतून तो आपलं काम करत असे. त्या कामाप्रती पूर्ण समर्पण वृत्ती ठेवून तो आपलं बांधकाम करत असे. ही मेड शुअर दॅट ही यूज द बेस्ट कन्स्ट्रक्शन मटेरियल ऑफ हाय क्वालिटी. बांधकामासाठी लागणारी जी सामग्री असे, साहित्य असे, ती सर्वोत्तम दर्जाची आहे, उत्तम दर्जाचे आहे याची तो खात्री करत असे. द मेजरमेंट ऑफ द वॉल्स, डोअरवेज, आर्चेस एटसेट्रा. भिंतींची, दरवाजांची आणि कमानींची मापे योग्य आहेत की नाही ह्याची तो खात्री करत असे. अँड ही गेव ॲन एक्सलंट अँड ॲपिलिंग फिनिश ऑफ व्हॉट एव्हर ही बिल्ड. आपण बांधलेली प्रत्येक गोष्ट ही उत्तम, आकर्षक आणि सफाईदार असेल याची तो पुरेपूर काळजी घेत असे. द ओनर्स ऑफ न्यू हाऊस बिल्ड वुड बी मोर दॅन सॅटिस्फाईड विथ द कन्स्ट्रक्शन. आणि त्याचं हे उत्तम दर्जाचं काम, त्यांनी बांधलेलं जे घर असे ते पाहून त्या नवीन घराचा मालक हा त्याच्यापेक्षा देखील समाधानी होत असे. त्याला त्या घर पाहून समाधान प्राप्त होत असे. हिअर इज ए कन्स्ट्रक्शन मटेरियल. इट इज व्हेरी गुड क्वालिटीज मटेरियल. बिकॉज ऑफ द झील. झील मीन्स great enthusiasm and energy in one's effort. Zeal means उत्साह. Diligence. Diligence means constant, careful effort. मेहनत. Loyalty.
लॉयॅलिटी मीन्स निष्ठा. अँड पर्सिस्टन्स मीन्स कंटिन्युअस एफोर्ट, चिकाटी किंवा सातत्य. बिकॉज ऑफ द झील, diligence, loyalty and persistence that he displayed in his work, the mason was in great demand and fetched good business to his contractor. तर कामाप्रती असलेला त्याचा उत्साह, मेहनत आणि निष्ठा, त्याने दाखवलेली सातत्य, या सर्व गोष्टींमुळे त्या गवंड्याला खूप मागणी होती. अँड फेच गुड बिझनेस टू हिज कॉन्ट्रॅक्टर, आणि त्याच्यामुळे त्याच्या कॉन्ट्रॅक्टर किंवा कंत्राटदार त्याचासुद्धा धंदा अतिशय उत्तम चालत असे, तेजीत असे. सबसिक्वेंटली द कॉन्ट्रॅक्टर रिकम्पेंड द मेसन हँडसमली. साहजिकच कॉन्ट्रॅक्टर आपल्या त्या गवंड्याला त्याच्या कामाचा उत्तम मोबदला देत असे. रिकम्पेंड मीन्स मनी गिव्हन फॉर वर्क अलोन. ही कुड मीट द नीड्स ऑफ हिज फॅमिली सफिशियंटली विदाउट एनी स्कॅरेसिटी. स्कॅरेसिटी मीन्स चणचण. तर त्याच्या हातामध्ये किंवा त्याला उत्तम असा मोबदला मिळत असल्यामुळे त्याच्या कुटुंबाच्या सर्व गरजा कोणतीही उणीव किंवा चणचण न भासता तो गवंडी आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करत असे. द मेसन दस कंटिन्यूड वर्किंग विथ ग्रेट डिवोशन फॉर मेनी इयर्स. अशा प्रकारे वर्षानुवर्ष एकनिष्ठपणे तो काम करत होता. अनेक वर्ष त्याने ते काम निष्ठेने केले. टिल ही बिकम ए ग्रँडफादर. अगदी आजोबा होईपर्यंत त्याने आपलं काम निष्ठेने केलं. देन ही डिसाइडेड दॅट इट वॉज टाईम टू रिटायर अँड स्पेंड टाईम प्लेईंग विथ हिज ग्रँडचिल्ड्रन. पण नंतर मात्र त्याला असं वाटलं की आता आपण आपल्या कामातून निवृत्त व्हावं, हे उत्तम. म्हणजे निवृत्त व्हायचं आणि आपला उरलेला वेळ नातवंडांच्या समवेत व्यतीत करावा, त्यांच्यासोबत खेळण्यात घालवावा असं त्याला वाटू लागलं. अँड स्पेंड टाईम प्लेईंग विथ हिज ग्रँडचिल्ड्रन. ग्रँडचिल्ड्रन मीन्स नातवंडे. Being a firm-minded person, firm-minded means खंबीर मनाचा, दृढ निश्चयी. Being a firm-minded person, he informed his contractor of his decision to retire from house building. मनात आलं त्याच्या आणि लगेच त्याने आपल्या कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं की मी आता कामातून घरं बांधण्याच्या कामामधून रिटायर होणार आहे, निवृत्ती घेण्याचा माझा विचार आहे, असं त्याने आपल्या कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं. द कॉन्ट्रॅक्टर वॉज व्हेरी डिसहार्टन. डिसहार्टन मीन्स फेल्ट डिसअपॉइंटेड. नाखुश झाला, नाराज झाला. द कॉन्ट्रॅक्टर वॉज व्हेरी डिसअपॉइंटेड to lose such an excellent workman and urged the mason to continue his job. He was disheartened to lose such an excellent workman. तर या गवंड्यासारखा एक कुशल कारागीर आपल्या जवळ नसणार याचं त्याला दुःख झालं आणि त्यांनी त्याला खूप विनवण्या केल्या की कंटिन्यू टू हिज जॉब, की तुम्ही काम सुरू ठेवा, अशी त्यांनी खूप त्याला विनंती केली. अशा प्रकारच्या उत्कृष्ट कारागिराला आपण गमावणार म्हणून तो थोडा दुःखी होता, नाराज होता.
बट टू नो एवेल. नो एवेल मीन्स काहीही फायदा झाला नाही. नो यूज. नो एवेल मीन्स ऑफ नो यूज. तर त्याच्या अर्ज विनंत्यांचा काहीच उपयोग झाला नाही. द मेसन हॅड मेड अप हिज माइंड अँड रेफ्यूज टू कॅरी ऑन. त्यांनी मेड अप माइंड मीन्स मनाचा निर्धार करणे. त्यांनी आपल्या मनाचा निर्धार केला होता. आपल्या निर्णयाशी तो ठाम होता आणि त्यामुळे त्यांनी पुढे काम करायला नकार दिला. फायनली द कॉन्ट्रॅक्टर कन्व्हिन्स्ड द मेसन टू बिल्ड वन लास्ट हाऊस ऑन ए ब्युटिफुल अँड कन्व्हिनियंट साईट. तर एका खास निवडलेल्या सुंदर ठिकाणी, निवांत ठिकाणी मला एक छानसं घर बांधून द्या, अशी विनंती तो त्या गवंड्याला करतो. ॲज ए स्पेशल फेवर. आपली काही खास विनंती म्हणून माझ्यासाठी एक सुंदर आणि निवांत जागेवरती मला शेवटचं घर बांधून द्या, अशी विनंती तो गवंड्याला करतो. The mason agreed to do so with great reluctance. Reluctance means unwillingness, नाखुशी, unhappy, not too happily either. तर त्याने इच्छा नसताना देखील नाखुशीने तो घर बांधायला तयार झाला. Here is a beautiful site, beautiful and convenient site for the house. The construction started. It was a most beautifully designed house to be built at a sought after location. अखेरीस बांधकाम सुरू झालं. अतिशय सुंदर असं आराखडा असलेलं ते एक घर होतं आणि खास सुंदर अशा ठिकाणी ते घर बांधायचं ठरलं होतं. However, the mason could not put his mind and heart in his work. The mason did not put his careful attention in the work. आधी ज्याप्रमाणे तो काळजीपूर्वक सर्व कामं करत असे तसं यावेळी त्यांनी केलं नाही. अगदी अनिच्छेने त्याने हे काम सुरू केलेलं होतं. He did his work very roughly and carelessly, without interest or dedication. यावेळी घर बांधताना त्याचं चित्त त्याच्यात गुंतलेलं नव्हतं. अतिशय ओबडधोबड आणि निष्काळजीपणे त्याने ते घर बांधायला सुरुवात केली होती किंवा निच्छेने त्याने ते काम सुरू केलं होतं. कामामध्ये अजिबात निष्ठा नव्हती, मन नव्हतं. इवन द बिल्डिंग मटेरियल यूज ऑफ लो क्वालिटी. बिल्डिंग मटेरियल जे त्यांनी वापरलं होतं ते सुद्धा अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे हे माहीत असून सुद्धा त्याने त्याकडे दुर्लक्ष केलं. इवन द building material used was low quality, but he did not care. He simply wanted to complete the job in haste and finally retired. त्याला केवळ आपलं काम पूर्ण करणं हे एकच ध्येय होतं. घाईघाईने कसं तरी आपलं काम पूर्ण करायचं आणि एकदाचं रिटायर व्हायचं हे त्याचं ध्येय होतं. त्यामुळे त्याने इतर गोष्टींकडे दुर्लक्ष केलं. द हाऊस वॉज रेडी अर्लियर दॅन एक्सपेक्टेड. अगदी ठरलेल्या वेळापेक्षा सुद्धा लवकरच ते घर पूर्ण झालं, कंप्लीट झालं. ही कंप्लीटेड द हाऊस व्हेरी अर्ली दॅन एक्सपेक्टेड. व्हेरी रफली मेड स्ट्रक्चर. रफली मीन्स ओबडधोबड अशा प्रकारचं त्याचं स्ट्रक्चर होतं.
very roughly made structure, weak walls, poor finish, and did not look as good at all as design. अतिशय ओबडधोबड रचना, भिंती कमकुवत असलेल्या आणि अजिबात सफाईदारपणा नव्हता त्या कामामध्ये. त्या आराखड्यामध्ये त्या घराची जी रचना होती त्याच्यात जेवढं ते घर सुंदर दिसत होतं तसं ते बिलकुल दिसत नव्हतं. इट द मेसन डीड नॉट केअर. पण तरी सुद्धा त्याला त्याची काहीच फिकीर वाटली नाही. आपण ओबडधोबड घर बांधलं आहे हे त्याच्या लक्षात आलेलं होतं तरी सुद्धा त्याने फिकीर केली नाही. ही informed the contractor that the house was ready and he was waiting to hand over its keys to him. नंतर त्याने आपल्या कॉन्ट्रॅक्टरला निरोप दिला की घर बांधून तयार आहे आणि घराची किल्ली ताब्यात घेण्यासाठी यावं किंवा मी तुमची वाट पाहत आहे असा निरोप त्याने कॉन्ट्रॅक्टरला दिला. द कॉन्ट्रॅक्टर अराइव्ड ॲट द साईट. त्या ठिकाणी तो कॉन्ट्रॅक्टर आला. ही हॅड ए फाईल ऑफ लीगल डॉक्युमेंट्स. लीगल डॉक्युमेंट्स मीन्स ऑफिशियल किंवा ऑथराइज्ड पेपर्स, कायदेशीर कागदपत्र. मेसन हँडेड ओव्हर द न्यू हाऊस की टू. त्या गवंड्याने त्या नवीन घराच्या किल्ल्या त्याच्या सुपूर्द केल्या, त्याच्या ताब्यात दिल्या. बट द कॉन्ट्रॅक्टर डीड नॉट स्टेप फॉरवर्ड टू एंटर द हाऊस टू सी इट. म्हणजे ते घर पाहण्यासाठी तो कॉन्ट्रॅक्टर पुढे सरसावला नाही. इन्स्टेड विथ ए ब्रॉड स्माइल. इन्स्टेड मीन्स च्या ऐवजी with a broad smile, अतिशय हसऱ्या चेहऱ्याने, he handed over the file along with the house keys to the mason and said, beaming happily, beaming means smiling with great joy, आनंदाने हसत तो त्याला म्हणतो, these are the ownership documents of this new house in your name. त्याने हसत त्याला सांगितलं की हे घर आता तुझं आहे, या घराची मालकी तुझी आहे. These are the ownership documents of this new house in your name. हे घर तुझ्या नावावरती आहे. Name, the house is yours. तर हे आता तुझं घर आहे. I had planned it as a gift for you. तर एवढ्या वर्षांच्या कामाचा मोबदला म्हणून हे घर मी तुला भेट देण्याचं ठरवलं होतं. The house is yours. I had planned it as a gift for you. तर तुझ्या कामाचा मोबदला म्हणून हे घर मी तुला देण्याचं ठरवलं आहे. The new house with his bad workmanship now belonged to him as a gift from the contractor. So, students, moral of the story is always do your best, or as you sow, you shall reap. Means what you plant now, you will harvest later. So, do always best.